अकोले तालुक्यातील विरगाव फाटा येथे 6/5/2015 रोजी ओम नमो सद्गुरू सेवा प्रतिष्ठान अकोले संचलित गोधाम आश्रम सुरू करण्यात आले। डोंगरदऱ्यामध्ये ही गो आश्रम उभी राहिली। आज मितेला प्रमिला ढगे आणि संतोष कदम या गोशाळेची व्यवस्था पाहत आहेत। आपल्या मुलाप्रमाणे गोमातेची सेवा करत आहेत। ज्यावेळी हा आश्रम सुरू झाला त्यावेळी त्या आश्रमात 5 गायी होत्या। मात्र दिवसेंदिवस गायींच्या संख्येत वाढ झाली आणि आज मोतीलाल गायींची संख्या 90 वर पोहोचली आहे। गायींची संख्या वाढत राहिली मात्र देणगीदारांचे हात कमी झाल्याने या आश्रमात चारा आणि पाण्याची कमतरता भासू लागली आहे। याविषयी सचिव प्रमिला ढगे यांनी अधिक माहिती दिली। ओम नमो सद्गुरू सेवा प्रतिष्ठान संचलित गोधाम गोशाळा विरगाव फाटा मुक्काम पोस्ट विरगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपली ही गोशाळा गेली 2 वर्ष चालू आहे। 2 वर्षामध्ये या गोशाळेने अनेक अडचणीतनं ही गोशाळा सुरू झाली आणि आज या स्थितीला ही उभी आहे। गोशाळा सुरू केली तेव्हा गोशाळेकडे अवघ्या 5 गायी होत्या, पण आज गोशाळेची जर संख्या पाहिली तर आज आपल्याकडे 90 गायी आहेत आणि या 90 गायी ह्या संपूर्णतः भाकड आहेत। म्हणजे 90 गायींमध्ये एकही गायी दूध देणारी नाही आहे किंवा कुठलंही उत्पन्न देणारी ती नाही आहे। म्हणजे लोकांनी कत्तलखान्यामध्ये लोक ज्या गायी देतात त्या गायी सोडून आपण इथे आणलेल्या आहेत। अशा 50% गायी आपल्याकडे आहेत आणि 50% गायी या शेतकऱ्यांना सांभाळणं अशक्य झालंय म्हणून त्यांनी त्या सोडलेल्या अशा आहेत। माझं सगळ्यांना असं एक आव्हान असेल की समाजातला असं खूप प्रतिष्ठित वर्ग आहे, खूप पैशावाला वर्ग आहे की तो नको त्या ठिकाणी खूप गोष्टी खर्च करत असतो। शेवटी पैसा कमवणं आणि तो त्याची कुठे तो विनियोग करणं हा ज्याचं त्याचं काम आहे, त्याबद्दल मला फारसं बोलायचं नाही। पण आपल्या तालुक्यामध्ये जर काही सामाजिक अशा काही उपक्रम राबत असतील तर त्याचा देखील आपण नक्कीच विचार करायला हवा। कारण ही गायी म्हणजे ही केवळ माझी किंवा आमच्या संस्थेची ही गायी नाहीये, तर या संपूर्ण गायी या संपूर्ण तालुक्यातल्या इथे आलेल्या आहेत आणि ती वाचवणं हे फक्त गोशाळेचं कर्तव्य नाही, तर हे संपूर्ण तालुक्यातलं आणि तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक घटकाचं आहे। आज मी तिला 90 गायी असून चाऱ्याची आमच्याकडे प्रचंड टंचाई आहे। म्हणजे आमची काही अशी लोक आहेत की त्यांनी राजूर भागातनं चारा पाठवलाय, संगनमेर भागातनं चारा पाठवलाय, समशेरपूर भागातनं देखील चारा आलाय। वैयक्तिक आमच्या विरगावने सुद्धा आम्हाला जागेचं चाऱ्याचं खूप सहकार्य केले। पण रोज आम्हाला किमान रोजचा जर विचार केला तर एका दिवसाला किमान आम्हाला 5 ते 6 हजार रुपयाचा चारा लागतो आणि एवढा चारा मात्र आमच्याकडे आज उपलब्ध झालेला नाहीये। आज जरी आमच्याकडे चारा असला तरी आम्हाला रोजचा हा प्रश्न असतो की उद्या चारा कुठून उपलब्ध करायचा। आणि संस्थेचा जर विचार केला की 2 वर्ष जरी आपली ही संस्था चालत असली तरी संस्थेला आपला कोणीही असा परमनंट डोनर नाहीये की तो दर महिन्याला आपल्याला डोनेशन देईल किंवा कुठलाही सरकारी अनुदान या संस्थेला नाही। विना सरकारी अनुदान आणि विना लेबर अशा प्रकारे ही संस्था ही सामाजिक तत्वावर आणि सगळ्यांच्या मदतीवरच चालू आहे। त्यामुळे मी सर्वांना एकच आव्हान करेल की इथे प्रत्यक्षात या आणि प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने मदत करा। असं म्हणतात की जी मदत आपण नजरेआड करतो ती आपली जाते की नाही हे माहीत नसतं, पण जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्याने एखाद्या कुठल्याही व्यक्तीला प्राण्याला खाऊ घालतो तेव्हा त्या व्यक्तीचा त्या प्राण्याचा आत्मा नक्की संतुष्ट होत असतो। म्हणून सगळ्यांना माझं आव्हान आहे की या गोमाता तुमच्या चाऱ्याची तुमच्याकडनं फक्त एक आणि फक्त घासभर अन्नाची अपेक्षा करतात। म्हणून माझं सगळ्यांना नम्र निवेदन असेल की तुम्ही येऊन किमान एका गाईच्या चाऱ्याचा तरी खर्च तुम्ही उचला किंवा एका गाईचं पोट भरेल एवढा तरी चारा द्या। नमस्कार। ओम नमो सेवा प्रतिष्ठान या गो आश्रमात शाळेस कोणतेही शासकीय अनुदान नाही, त्यामुळे आधार नसलेल्या आश्रमशाळेत आज मदतीची गरज असल्याचं दिसून येते। सध्या ही ग्रामपंचायत विरगावने दिलेल्या जागेवर आश्रमशाळा डोंगरात उभी आहे। काही समाजातील दानशूर व्यक्ती कायमच मदत करत आहेत, मात्र गोधन वाचावे यासाठी अनेक जण प्रचार प्रसार करत आहेत। मात्र गोधन वाचवण्यासाठी समाजातील खऱ्या दानशूरांची आज गरज आहे। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एसएन मीडिया, अकोले।